श्री स्वामी समर्थ. श्री साईनाथ महाराज की जय. श्री साईंचे सत्यचरित्र अध्याय 14. रतनजी साई समागम. नांदेडच्या रतनजी शेठच्या साईबाबांशी निकट संबंध. श्री गणेशाला नमस्कार असो. श्री सरस्वती देवीला नमस्कार असो. श्री गुरु महाराजांना नमस्कार असो. श्री कुलदैवताला नमस्कार असो. श्री सीता व श्री रामचंद्र यांना नमस्कार असो. श्री सद्गुरु साईनाथांना नमस्कार असो. हे संत श्रेष्ठा श्री साईनाथा, तुझा जय जयकार असो. हे दयाळा, गुणगंभीरा, निर्विकारा, परात्परा, अपारा व निरवद्या साईनाथा, तुझा जय जयकार असो. आपल्या भक्तांसाठी मनात दया असल्याने दृष्टीच्या पलीकडील त्यांच्या गोष्टींवर लक्ष ठेवून त्यांना अनेक कारणांनी भेट देऊन त्यांना संकटांतून सोडवितोस. दीनांचा उद्धार करण्यासाठी भक्तांच्या अवरण्यास कठीण वाईट वासना रूपी दुष्ट राक्षसांचा वध करण्यासाठी साईबाबांचा देखील हा एक ईश्वरी अवतार होता. जे जे चांगले मनोवृत्तीने त्यांच्या दर्शनाला आले ते स्वानंद रस प्याले. त्यांचे हृदय आनंदाने भरून आले आणि ते प्रेमाने डोलू लागले. अशा या सर्व गुण संपन्न साई समर्थांच्या चरणांवर हीन दीन आणि अति नम्र अशा माझ्या पामराचा साष्टांग नमस्कार असो. आता पूर्वींच्या कथेच्या अनुसंधानाप्रमाणे काळ्या कुत्र्याने दही भात खाल्ल्याने हिवताप गेल्याच्या कथेचे वर्णन झाले. लवकर बरी न होणारी पटकी नुसत्या तर्जनीचा धाक दाखविल्याने व तरण प्यायल्या दिल्याने आणि मोडशी भाजलेले भुईमुग खायला दिल्याने बरी झाली. तसाच एकाचा पोटशूळ, एकाचा मूळ सकट कर्ण रोग व एकाचा महाप्रबळ क्षय रोग नुसत्या दर्शनाने नष्ट झाला. श्री साई कृपेने भीमाजी पाटलांचे दुःख नाहीसे होऊन ते सुख संपन्न झाले आणि साईबाबांच्या चरणी कृतज्ञता पूर्वक पूर्णपणे अखंड शरण आले. तसाच हा देखील नवीन तऱ्हेने अपूर्व चमत्कार श्रोत्यांची ऐकण्याबद्दलची अत्यंत उत्सुकता पाहून सादर करतो. श्रोते जर लक्ष देऊन ऐकणारे नसले तर वक्त्याला स्फूर्ती कशी येईल, कथेला उत्कृष्टपणा कुठून येईल आणि ती रसपूर्ण कशी होईल. वक्ता काय कथन करील तो तर सर्वथा श्रोत्यांच्या अधीन असतो. श्रोतेच त्यांच्या आधार असतात आणि त्यांच्यामुळे कथेची गोडी वाढते. आधीच हे संत चरित्र बाहेरून व आतून गोड आणि संतांचे आहार व विहारही गोड आणि त्यांनी सहज उच्चारलेले शब्दही गोड असतात. हे नुसते चरित्र नाही तर स्वानंद रूपी जीवन आहे, ज्या साधनाचा वर्षाव अत्यंत दयाळू साई महाराज यांनी आपल्या भक्तांना आपली आठवण राहावी म्हणून प्रेमाने केलेला आहे. सत्पुरुषांच्या असल्या कथा प्रपंच व परमार्थ अशाबद्दल असतात. प्रवृत्तीच्या गोष्टी सांगता सांगता ते निवृत्तीच्या मार्गाला लावतात. हेतू हा की संसारात सुखाने नांदावे, परंतु नित्य सावध असावे आणि देहाचे सार्थक करावे. अनंत पुण्याईच्या बळाने जीवाला अनपेक्षितपणे मनुष्य शरीर लाभते, त्यास सुद्धा
ज्याला परमार्थ साधतो त्याचे भाग्य तर एक वेगळेच असते. परंतु हे लाभूनही जो त्यांचे शरीर सार्थक करीत नाही तो विनाकारण पृथ्वीला ओझे म्हणून जन्मला असेच म्हणावे लागेल. त्याला पशुपेक्षा जगण्याचे आणखी काय मोठे सुख मिळाले. ज्याला आहार, निद्रा, भय व मैथून याहून दुसरे माहित नाही तो पुरुष शेपूट व शिंगे नसलेला केवळ पशु नव्हे का? या मनुष्य जन्माचे केवढे महत्व आहे. त्यामुळे ईश्वराची भक्ती साध्य होते व चारही मुक्ती पायाशी लागतात. आत्मज्ञानाची प्राप्ती देखील यामुळे होते. संसार हा आकाशातील ढगांच्या समूहातील चमकणाऱ्या विजेप्रमाणे फार काळ न टिकणारा असतो. काळरूपी सर्पाने ग्रासलेल्या लोकांना सुखाची घटिका देखील क्वचितच लाभते. आई, बाप, बहीण, भाऊ, पत्नी, मुलगा, मुलगी व चुलता हे सर्व नदीच्या प्रवाहात जसे लाकडाचे ओंडके वाहता वाहता एकत्र येतात तसेच हे या संसारात एखादा क्षण एकत्र आलेले दिसतात. पण जर का एखाद्या जोराच्या लाटेने फटाफूट होऊन त्यांची एकमेकांची तूट झाली तर तो पूर्वीचा घाट पुन्हा जुळतच नसतो. या जगात ज्याने आपले हित साधले नाही त्याने आपल्या आईला व्यर्थ त्रास दिला. संतांच्या चरणी जर तो लागला नाही तर त्याचे जन्माचे नुकसान होईल. प्राणी जेव्हा जन्माला आला तेव्हा मृत्यूच्या मार्गाला लागला. म्हणून आज, उद्या किंवा परवा असा ज्याने विश्वास धरला तो फसलाच समजावा. या मरणाचे सदा स्मरण ठेवावे. हे शरीर नुसते काळाचे खाद्य आहे. एकूण संसाराचे हे असे अशाश्वत लक्षण आहे. म्हणून माणसाने सदा सावध असावे. व्यवहारात चौकसपणे पाऊल ठेवले पाहिजे म्हणजे परमार्थ विना कष्ट हाती लागतो. म्हणून प्रपंचात आळस नसावा आणि पुरुषार्थ प्राप्त करण्याबाबतीत कधीही बेफिकर असू नये. साई कथा जे प्रेमाने ऐकतात त्यांना निश्रेयसाची प्राप्ती होईल. त्यांची साई चरणी भक्ती वाढेल आणि त्यांना सुखाचे भंडार लाभतील. ज्यांना साईबाबांचे संपूर्ण प्रेम असेल त्यांना हा कथांचा संग्रह साईंच्या चरण कमलांची पदोपदी आठवण देईल. ज्यांचे शब्दांनी वर्णन करता येत नाही त्याचे या कथेत शब्दांनी वर्णन आढळते. जे इंद्रियांच्या पलीकडे आहे त्याचे या कथेतून इंद्रियांनी सेवन केले जाते. म्हणून हे कथारूप अमृत कितीही प्याले तरी मनाचे पूर्ण समाधान होणे कठीण आहे. संतांचे कौशल्य अतर्क्य आहे. त्यांच्या महिमा कितीही अवर्णनीय आहेत. त्यांचे शब्दांनी संपूर्णपणे वर्णन करण्याला कोण बरे समर्थ असेल. या कथा नेहमी कानावर पडल्या की साईबाबा डोळ्यांसमोर सारखे दिसतील, रात्रंदिवस मनात व ध्यानात राहतील आणि आठवणीत व चिंतनातही राहतील. एवढेच काय, जागे असताना व स्वप्नात देखील दिसतील आणि बसले असताना, झोपले असताना, जेवत असताना दिसतील. गर्दीत किंवा रानावनात जा तेथेही सर्वदा बरोबर येतील जातील. अशा प्रकारे आपल्या त्यांच्या एक सारखा छंद लागला की आपल्या मनाची परमेश्वराच्या ठिकाणी लय लागलेली स्थिती होईल. असे दररोज होऊन लागले की चित्त चैतन्य म्हणजे विश्वाला चैतन्य देणाऱ्या शक्ती म्हणजे परमात्म्या एक रूप होईल. आता पुढच्या कथेचा संबंध जो मागच्या अध्यायाच्या शेवटच्या सांगितलेले त्याची सुरुवात करूया. श्रोत्यांनी आदरयुक्त व्हावे. भावभक्तीची शिरापुरी कितीही खाल्ली तरी सदा अपुरीच वाटते. अगदी पोटभर खाल्ली तरी कधीही पूर्णपणे तृप्ती होत नाही. असो श्रोत्यांनो, आता ही दुसरी कथा आपण जर लक्ष देऊन ऐकली तर संतांच्या दर्शनाच्या सार्थकतेचे मनाला खात्री पटेल. बाहेरून दिसायला साईबाबा काहीच करीत नसत. आपली जागा सोडून कुठेही जात नसत. तरी सुद्धा बसल्या जागी ते सर्व काही जाणत असत आणि सर्व लोकांना तसा अनुभवही देत असत. जे त्रिकाळी सुद्धा अबाधित अस्तिस्वरूपी तत्व म्हणजे ब्रह्म आपल्या शरीरात असते
तेच संपूर्ण जगात असते ही गोष्ट आपल्या शरीराचे भान विसरून सतत लक्षात ठेवा. या सत्तत्वाला जो शरण गेलेला असेल त्याची सर्वांची एकरूपता असते हे जाणावे. कारण वेगवेगळेपणा धरला की जन्म मरणाची परंपरा मागे लागते. आपण व जगातील इतर सर्व प्राणी व वस्तू वेगवेगळे आहेत असेच ठसविणारे जी बुद्धी म्हणजे खरोखर अज्ञान होय. गुरुच्या भेटीनं व शास्त्रांच्या अभ्यासाने चित्ताची शुद्धी होऊन ब्रह्ममय होण्याची स्थिती प्राप्त होते. अविद्येपासून मुक्त होणे म्हणजेच एकत्वाची प्राप्ती होणे. मनात थोडासा देखील भेदभाव असला तर मग एकमेव स्थिती ती कसली? ब्रह्मदेवापासून ते सर्व न हलणाऱ्या सर्व वस्तूंपर्यंत जे जे आपणाला स्वस्वरूप किंवा ब्रह्म यांपासून वेगळे दाखविते व जे जे सत्यात सत्य नित्य नित्य यात देखील भेद जाणण्याचे ज्ञान नसलेल्या ब्रह्म नसलेले भासते ते चहूबाजूंनी ब्रह्मच असते. सर्व प्रकारचे गाढ ज्ञान असणे हा ज्याचा स्वाभाविक गुण आहे. संसारातील कर्तव्यांना जेथे वाव नाही आणि जेथून नाव व रूप यांची ठिकाणाच पुसून टाकलेला आहे तेच हे अवयवांशिवायचे ब्रह्म होय. आपल्याला स्वस्वरूप किंवा ब्रह्म यांपासून वेगळे समजण्याचा स्वभावामुळे अज्ञान व मोह यांच्या घोड चुकांमुळे जे चित्त नानात्वाच्या संभ्रमात घोटाळते त्याला एकत्वाचे ज्ञान झाले की ते स्वस्थ होते. मी वेगळा, इतर लोक वेगळे असे ज्यांना काही निराळे दिसत नाही, ज्यांना हे सर्व जग अखंड व एकच रसाने भरलेले आणि त्याशिवाय आणखी दुसरे काही शिल्लक राहिलेले नसते, ज्यांना नाव व रूप यांसह कार्य करणे ही कटकट वाटते, ज्यांनी नानत्व सर्वदा टाकून दिलेले असते, त्यांचे ब्रह्म हेच होय. या जगात आपणच फक्त आहोत, आपल्याशिवाय दुसरी रिकामी जागा नाही. आपण दाही दिशा पूर्णपणे व्यापून आहोत आणि आपल्याशिवाय दुसरे काही नाही हीच भावना दृढपणे धरावी. भुलविणाऱ्या मायेला दूर सरावे. आपल्याशिवाय दुसरी पक्की वस्तू नाही, परकी वस्तू नाही हे लक्षात ठेवून आपली दृष्टी आवरून ठेवावी. श्रोत्यांना सहज शंका येईल की हा भेदभाव कसा उत्पन्न होतो. ब्रह्म हे जाणण्याची वस्तू व जीव हा ते जाणण्याचा प्रयत्न करणारा ही अशी भावना जाणण्याला उपाय कोणता? थोडीशी जरी भेदबुद्धी असली तरी अनन्यत्वाचा नाश होतो. तत्काळ नानत्व पण उत्पन्न होते आणि हेच जन्म मरणाचे कारण होते. अविद्यारूपी अंधारी दृष्टी दूर झाली की सर्व सृष्टी देखील दिसेनाशी होते आणि दृष्टीमध्ये फक्त स्वस्वरूप भरून राहते आणि नानत्व लगेच पळून जाते. शुद्ध पाण्यात शुद्ध पाणी मिसळले की ते सर्व एकच होते. पूर्वीचे व आताचे सारखेच दिसते आणि वेगळेपणाची ओळखच उरत नाही. लाकडाच्या तुकड्यांचा आकार वेगवेगळा असतो, परंतु त्यांना पेटविले की ते अग्नी स्वरूपात एकच दिसतात. त्यांच्या तुकडेपणा राहत नाही आणि आकारही राहत नाही. आपल्या अग्नी स्वरूपात ते विलीन होऊन जातात. त्याचप्रमाणे आत्मा एकच आहे या ज्ञानाला आणखी दुसरे प्राण देऊन सिद्ध करण्याची जरुरी नाही. सर्व प्राण्यांमध्ये आत्मा पूर्णपणे भरलेला असतो, परंतु रूपविहीन असल्याने डोळ्यांना दिसत नाही. खोट्या कल्पनांमुळे प्राण्याचे चित्त सदा घोटाळ्यात पडते आणि त्यामुळे तो जन्म मरणाची दुःखे अनुभवित सर्वदा क्षुब्ध मनस्थितीत असतो. नाम व रूप यांची उपाधी टाकून ज्याने ईश्वराच्या सत्य स्वरूपाचे ज्ञान झाल्याची अवस्था साध्य केली आहे अशा सिद्ध पुरुषाला माया बाधत नाही आणि तो सदा आत्मानंदात मग्न असतो. असल्या स्थितीचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे श्री साईंचे चरण आहेत आणि ज्यांना त्यांचे दर्शन लाभले ते लोक खरोखरच धन्य होत. चंद्र जसा पाण्यात दिसला तरी तो पाण्याच्या बाहेर असतो,
त्याप्रमाणे संत जरी भक्तांनी वेढलेले असले तरी ते वस्तुतः त्यांच्यापासून अगदी दूरच असतात. त्यांच्या भोवती भक्तजन जमलेले असले तरी त्यांची कोठेही आसक्ती नसते. त्यांची मनाची वृत्ती आत्मस्वरूपी घडलेली असते आणि दृष्टी कधी दुसरीकडे कोठे पाहतच नाही. असे ते महान साधू संत ज्यांच्या बोलण्याप्रमाणे साक्षात ईश्वरही वागत असतो. त्यांना या जगात प्राप्त न होण्यासारखे काही नसते, तसेच न कळणाऱ्याला देखील काहीच नसते. उपदेश देणारे व घेणारे गुरु व शिष्य या जगात असंख्य असतात, परंतु उपदेशाबरोबर अनुभवही देणारे गुरु क्वचितच सापडतो. आता सुरुवातीचे हे वर्णन पुरे. श्रोते मुख्य कथा ऐकण्याला उत्सुक झालेले आहेत, तर त्यांची ऐकण्याची इच्छा पुरी होवो. मोगलाई मधील नांदेड शहरी एक प्रख्यात व्यापारी होते. ते अत्यंत धार्मिक व लोकप्रिय असून त्यांचे नाव रतनजी शापूरजी वाडिया होते. त्यांच्याकडे धनसंपत्तीचा अफाट पसारा होता. गाड्या, घोडे, शेती व राने तर भरपूर होते. स्वतः रतनजीचे दार सदा मोकळे असायचे आणि त्यांच्या दारातून कोणीही निराश होऊन माघारी जात नसे. बाहेरून दिसायला रात्रंदिवस ते आनंद सागरात डुबत असले तरी आतून रतनजी शेठजींना आवरण्यास कठीण अशा चिंतारूपी मगरीने सदा घेरले होते. हा तर ईश्वराचा सिद्धांत दिसतो. कोणालाही निर्भेळ सौख्य नसते. कोणास काही हुरहुरपाठीशी राहतेच. कोणी म्हणेल की मीच मोठा, मीच खूप ऐश्वर्याने महान आणि म्हणून मी उलटा चालू लागेल तर उगाच थाट होईल. म्हणून की काय काहीही व्यंग नसले तर दृष्ट लागेल म्हणून ब्रह्मदेव स्वतः हाताने जाणून बुजून थोड्याशा व्यंगत्वाचे गाल बोट त्याला लावतो असे स्पष्ट वाटते. भरपूर द्रव्य व सोने असलेले रतनजी शेठ आल्या गेल्यांना अन्न खाऊ घालीत, गरिबांचे दैन्य दूर करीत आणि सदा सर्वदा प्रसन्न चित्त असत. एकूण जगाच्या दृष्टीने शेठजी अत्यंत सुखात होते, परंतु निपुत्रकाचे संपत्तीचे सुख काही कामाचे नसते. एका मागून एक 12 मुलींचा पसारा असल्याने त्यांचा सुखाचा वारा कोठून लाभायला आणि मन स्वस्थ कोठे राहायला. भक्तीशिवाय जर हरीचे कीर्तन असले ताल किंवा स्वराशिवाय जर गाणे असले आणि जनाव्याशिवाय जर ब्राह्मण असला तरी त्याचा काय शोभा. सर्व कालांमध्ये पारंगत असेल परंतु चांगल्या वाईटाचे ज्ञान नसेल, सदाचार पाळणारा असेल परंतु प्राणी मात्रांवर दया दाखवित नसेल तर त्याची काय शोभा. कपाळावर गोपीचंदाचा टिळा असेल, गळ्यात तुळशीच्या माळा भूषविल्या असतील परंतु जिभेने साधू संतांची टिंगल चालू असेल तर त्याची काय शोभा. पश्चातापाशिवायची जर तीर्थयात्रा असेल, गळ्यातील हाराशिवाय जर दागिना घातलेले असतील, मुलाशिवाय जर गृहस्थाचे घर असेल तर त्याची काय शोभा. नारायण एक तरी सुपुत्र संतान देईल का, हाच रात्रंदिवस शेठजींचा विचार चालायचा आणि मग मन निश्चिंत होत नव्हते. त्यामुळे शेठजी सदा दुःखी असायचे. त्यांना खाणे पिणे गोड लागत नव्हते. रात्रंदिवस मन उदास व चिंतेने भरलेले असायचे. शेठजी देवाला आळवायचे, देवा माझा एवढा कलंक धुवून टाकून मला निष्कलंक कर, माझ्या वंशाला एक तरी आधार दे आणि हे प्रभू माझी लाज राख. शेठजींची दासगणूंवर मोठी भक्ती होती. एकदा शेठजींनी मनातील ही इच्छा त्यांना सांगितली तेव्हा ते म्हणाले, शिर्डीला जा म्हणजे तुझ्या मनातले हेतू पूर्ण होतील. साईबाबांचे दर्शन घे, त्यांच्या पायांना नमस्कार करून आपली संपूर्ण गुप्त इच्छा त्यांना सांग म्हणजे ते तुला आशीर्वाद देतील. जा, तुझे कल्याण होईल. बाबांचे कौशल्य कल्पनेच्या पलीकडे आहे, त्यांना अनन्यपणे शरण जा, तू सुखी होशील. रतनजी शेठजींना हा विचार पटला आणि त्यांनी शिर्डीला जायचा निश्चय केला.
काही दिवस लोटल्यावर ते शिर्डीला जाऊन पोहोचले. मशिदीत दर्शनाला गेले आणि साईबाबांच्या चरणांवर लोटांगण घातले. पुण्यकारक कृत्यांची साक्षात राशी असलेल्या साई महाराजांना पाहून शेठजींचे हृदय प्रेमाने भरून आले. त्यांनी फुलांचा करंडा सोडला आणि त्यातून सुंदर फुलांचा हार काढून प्रेमपूर्वक बाबांच्या गळ्यात घातला आणि पायांची वळांच्या ढीग समर्पित केला. नंतर अत्यंत आदराने व नम्रपणे ते बाबांच्या जवळ जाऊन बसले आणि प्रार्थना करू लागले की ऐका, महान संकटात पडले म्हणजे लोक आपल्या पायापाशी येतात आणि आपण त्यांचे लगेच रक्षण करता. ही गोष्ट मी ऐकली म्हणून मोठी आशी पोटाशी धरून येत वर आपल्या भेटीला आलो. आपल्या चरण द्वयी अत्यंत आदराने काही मागतो. महाराज मला परत पाठवू नका. त्यावर मग बाबा त्यांना म्हणाले, येता येता आज येतोस बरे, मला द्यायची ती दक्षिणा दे, म्हणजे तू कृतार्थ होशील. कोणीही दर्शनाला आला आणि पायांना नमस्कार करू लागला की बाबा तो हिंदू मुसलमान पारशी असला तरी त्यांच्यापाशी दक्षिणा मागत आणि ती तरी काय थोडी थोडकी 1, 2 किंवा 5 रुपयांचा रांगच लावत. 100, 1000, लक्ष किंवा कोटी देखील स्वतःला वाटेल तितकी दक्षिणा मागून घेत असत. दिली तरी आणखी आणा म्हणत आणि पैसे संपले म्हटले तर उसने घ्या म्हणत. जेव्हा कोठेही उसने मिळत नाही तेव्हाच मग मागणे थांबवितात. आणखी ते भक्तांना काय म्हणत, तुम्ही मुळीच काळजी करू नका, मी तुम्हाला खूप पैसे देईल, माझ्या जवळ तुम्ही स्वस्तपणे बसा. या जगात कोणाचे कोणा तरी आहेच, आपलेच येथे कोणी नाही, पण आपला एकटा ईश्वर मात्र आहे. माझ्यावर जीवापलीकडे प्रेम करेल अशांचीच मला कमी आहे. कोणी मला जर 1 पट दिले तर मी त्याला 100 पटीने देतो. मोठा लक्षाधीश असला तरी साईबाबांच्या त्या गरीबाच्या घरी दक्षिणा मागायला जाण्यास आज्ञा करीत. मोठा श्रीमंत असो की भिकारी, गरीब, दुबळा अथवा निर्धर असो, साईबाबांना एक कमी महत्वाचा व दुसरा जास्त महत्वाचा असे ठाऊक नव्हते. तो श्रीमंत माणूस देखील बाबांची आज्ञा शिरोधार्य मानून अभिमान सोडून त्या गरिबांच्या घरी जाऊन बाबांसाठी प्रार्थनापूर्वक दक्षिणेची मागणी करीत. या गोष्टींचा सारांश एवढाच की दक्षिणेचे निमित्त करून बाबा आपल्या भक्तांचा अहंकार टाकून नम्रता धरायला शिकवित असे. साधूला धन कशाला पाहिजे अशी शंका कोणास येईल, परंतु त्याचा नीट विचार केला की तर ती मनाची शंका सहज दूर होईल. साईबाबांच्या सर्व इच्छा पूर्ण झालेल्या होता तर त्यांना दक्षिणा कशाला हवी. भक्तांकडून जे पैसे मागतात ते मग निष्काम कसे म्हणायचे. ज्यांच्या दृष्टीने गारा व हिरा अथवा ताम्र नाणे व स्वर्ण मोहरा हे दोन्ही एकच किमतीत मोजली जातात ते मग आपल्या हात मागण्यासाठी का बरे पसरतात. पोट भरण्यासाठी भिक्षा मागतात आणि वैराग्याची दीक्षा घेतली आहे, मग अशा निरपेक्ष विरक्ताला दक्षिणेची अपेक्षा का बरं असावी. ज्यांच्या दारी अष्टसिद्धी हात जोडून सदा उभी राहतात, ज्यांची आज्ञा पाळायला कुबेराचा 9 प्रकारचे खजिने तत्पर असतात, त्यांना द्रव्यासाठी लाचारी का बरे पत्कारावी. संसार सुखाला लाथ मारून स्वर्गा सुखाकडे ढुंकूनही न पाहणारे असे जे आपले हित कशात आहे ते जाणणारे विरक्त लोक, त्यांना धन कशाला पाहिजे. जे संत साधू व सज्जन असून ज्यांचे लक्ष आपली कीर्ती सदा चांगली राहावी याकडे असते आणि ज्यांचे जीवन भक्तांच्या कल्याणाकरिताच असते, त्यांनी धन कशाला गोळा करावे, साधूंनी दक्षिणा कशाला मागावी. त्यांचे मन सदा निरीच्छ असावे. साईबाबा फकीर झाले आहे तरी त्यांना लोभ सुटत नाही, सदा पैशांच्या मागे लागतात. पहिल्या दर्शनाला दक्षिणा घेतात, दुसऱ्या दर्शनालाही दक्षिणा मागतात आणि निरोप घेताना देखील आणा दक्षिणा म्हणतात. मिनिटाला हे काय. पूजा विधीत नैवेद्य दाखविल्यानंतर आधी भोजनानंतर आचमन घेण्यासाठी पिण्याचे पाणी देतात, पुढे हात व तोंड धुण्यासाठी पाणी देतात. हाताला सुगंध
लावले जातात आणि पानाचा विडा दिला जातो आणि सर्वांच्या शेवटी दक्षिणा दिली जाते. परंतु बाबांचा क्रम विलक्षण असे. चंदनाचे गंध लावताच किंवा अक्षता वगैरेंनी भूषविताच ते दक्षिणा देण्याची विधीची अपेक्षा करीत असत आणि सुरुवातीच्या प्रार्थनेचा आरंभ करण्यात ते दक्षिणा मागत असत. त्यामुळे ओम तत्सत ब्रह्मार्पण अस्तु हा दक्षिणा देण्याचा मंत्र त्याच क्षणी म्हणावा लागे. परंतु या शंकेचे निरसन करायला फार प्रयत्न करावा लागणार नाही. क्षणभर लक्ष द्याल तर समाधान पावाल. धनाचा जो संग्रह करायचा त्याचा उद्देश आपल्या हातून धर्म घडावा हा आहे. परंतु लोक ते धन क्षुल्लक रती सुख आणि इतर ऐहिक सुख भोगण्याप्रित्यर्थ वाटेल तसे खर्च करतात. खरे पाहता पैसा गाठी असला म्हणजे शास्त्रांचा अभ्यास धर्म कार्य व दान धर्म निश्चिंतपणे करता येतात आणि त्यामुळे परमात्मा शिवायचे ज्ञान जोडता येते. असा हा स्वतःचा पैसा परमेश्वराकडे नेणाऱ्या मार्गावर आपल्याला चढवितो आणि मग मनाला सुख शांती लाभते. सुरुवातीला पुष्कळ दिवस पर्यंत बाबा काहीही घेत नव्हते. जळक्या काड्या गोळा करीत असत आणि त्याच खिशात भरीत असत. भक्त असो की अभक्त असो कोणापाशी काही मागित नसत. एखाद्याने जर तांब्या पैसा ठेवलाच तर त्याची तंबाखू किंवा तेल विकत आणि तंबाखूचे प्रेम फार होते आणि विडी किंवा चिलमी पण ओढत असे. त्यातून चिलमीचा ओढल्याने सीमाच नव्हती. बहुतेक ते सदा पेटलेलीच असायची. पुढे कोणाला मनात आले की संतांच्या दर्शनाला रिकाम्या हाताने दक्षिणेशिवाय कसे जावे म्हणून ते दक्षिणा घेऊन जाऊ लागले. एखाद्याने 1 पैसा दिला तर खिशात घालीत असत, परंतु जब ढबू पैसा 2 पैशाचे नाणे ठेवला तर जसाच्या तसा परत करीत असत. असा क्रम खूप दिवस चालला. पण पुढे काही काळानंतर साईबाबांचे महात्म्य वाढले. भक्तांचे थवेच्या थवे येऊ लागले आणि विधीपूर्वक त्यांचे पूजन चालू लागले. पूजेची पूर्णता सोने फुले व दक्षिणा दिल्याशिवाय होत नसे. हा नित्य पूजेचा विधिक्रम पूजा करणाऱ्यांच्या शास्त्रांच्या आधारासह ठाऊक होता. राजाला अभिषेकाच्या वेळी पाणी शिंपडताना किंवा पाद्य पूजा करताना पूजा करणारे भेट आणतात, तसेच गुरुच्या पूजेलाही दक्षिणा आणली जाते. उच्चादिवी दक्षिणावतम हिरण्य यदा अमृतवंत हेमदाता शुद्धिमंत असे वेद भागात सांगितलेले आहे. गंध लावल्याने शुद्ध पवित्रता प्राप्त होते. अक्षता वाहिल्याने आयुष्याची वाढ होते. फुले व पानाचा विडा अर्पण केल्याने संपत्ती आणि ऐश्वर्य प्राप्त होते आणि दक्षिणा दिल्याने खूप द्रव्याची प्राप्ती होते. पूजेच्या साधनात जसे गंध अक्षता फुले व विडा हे महत्वाचे, तसेच दक्षिणा व सोन्याचे फूलही महत्वाचे असून त्यामुळे बहुधन तेचे फळ वाटण्यास येते. देवाच्या पूजेच्या प्रसंगी तिच्या पूर्णतेसाठी जशी दक्षिणा लागते तशीच व्यवहारात व्रतांच्या उद्यापनांच्या प्रसंगी व वायनदानी सुवर्ण द्यावे लागते. जगाचा हा घेण्या देण्याचा सगळा व्यवहार रोख पैशावरच केला जातो. आपली प्रतिष्ठा कमी होऊ नये म्हणून लोक अशा प्रसंगी यथायोग्य पैसे खर्च करून ती कायम ठेवतात. हिरण्य गर्भस्थ इत्यादी मंत्र उच्चारून देवपूजेला जर दक्षिणा मान्य आहे तर ती मग संत पूजनाला का नको. संतांच्या दर्शनाला जाताना आपापल्या ज्ञानाबाहेर कोणाच्या काय मनात कल्पना असतात. सर्वांचे एकमत जुळणे कठीणच असते. कोणाच्या मनात भक्तीचा भाव असतो तर कोणाची संतांची पारख करायला जातो, तर कोणी म्हणतो आपल्या मनातले सांगितले तोच या जगाचा खरा संत होय. कोणी दीर्घायुष्य मागत तर कोणी हत्ती सोने संपत्ती व मालमत्ता मागतात. कोणी पुत्र पौत्र वगैरे मागतात तर कोणी कधीही कमी न होणारी सत्ता मागतात. बाबांची शैली खरोखर अगाध व आश्चर्यकारक होती. कोणी गृहस्थ जरी त्यांची चेष्टा किंवा बदनामी करण्याच्या हेतूने गेला असेल तरी त्याची ही दुष्ट बुद्धी नष्ट होऊन जात असे आणि तो त्यांच्या चरण कमली रमून जात असे. हे भाग्य जरी त्यांच्या प्रारब्धात नसले तरी त्यांच्या मनाला पश्चाताप तरी होत असे आणि त्यांचा अहंकार खात्रीने गळून जाऊन बाबांचा खरा व निश्चित बोध ते अनुभवत असत. हे सर्वसामान्य भक्त सदा सर्वदा संसारात आसक्त होते. त्यांची मने दक्षिणा
देऊन शुद्ध व्हावीत हीच बाबांची इच्छा होती. यज्ञेन दानेन तपसा हे वेद वाक्य आत्मज्ञान प्राप्त करून घेण्यास उत्सुक असणाऱ्या दक्षिणा देण्याच्या साधनाची युक्ती स्पष्ट शब्दात सांगत असे. भक्त स्वार्थी असो की परमार्थी असो, दोघांनीही निश्चित प्राप्तीसाठी व आपल्या कल्याणासाठी आपल्या गुरुला दक्षिणा घ्यायला हवी. ब्रह्मदेवाने दैव, दैत्य व मानव या त्यांच्या 3 बालकांना त्यांनी ब्रह्मचर्य संपल्यावर उपदेश मागितला असताना हेच सांगितले. द या एका अक्षराचा उपदेश केला आणि त्यावरून ते काय समजले हे विचारून ते पक्काही केला. खरोखर गुरु व शिष्य यांचा खेळ विलक्षण असतो. दांत व्हावे म्हणजे संयम करावा असे देव समजले, दया करावी असे असुर समजले व दान करावे असे मनुष्य समजले. आणि ब्रह्मदेव हे ऐकून बरोबर आहे, तुमचे कल्याण हो असे म्हणाले. हे देव दुसरे कोणी नसून मानवच असतात, फक्त स्वभावाने ते वेगळे असतात. जे उत्तम गुणयुक्त असतात परंतु इंद्रियांचा संयम नसतो त्यांना देव म्हणतात. असुर देखील मानवाच असतात, पण ते हिंसा करणारे दुष्ट व क्रूर असतात. मानवांचा महाभयंकर लोभ गांजत असतो. असे मानवाचेच 3 प्रकार आहेत. लोभाने ग्रासलेल्या मानवाला लोभरूपी खड्ड्यातून बाहेर काढण्याकरिता कृपेचे सागरच असलेले श्री साईनाथ भक्तांच्या कल्याणाच्या इच्छेने त्यांचा हात वर ओढून घेत असतात. तैत्तिरीय उपनिषदातील पहिल्या वल्लीच्या 11व्या अनुवाकात दानाचे अनेक प्रकार सांगितले आहे. त्यातील प्रत्येक प्रकार नीट ऐका. जे द्यायचे ते नेहमी श्रद्धापूर्वक द्यावे. श्रद्धेशिवाय दिलेले दान पावत नाही. राजाच्या आज्ञेमुळे शास्त्रात सांगितले म्हणून किंवा भीतीने लाजेने सुद्धा काहीतरी द्यावे. विवाह वगैरे कार्यप्रसंग जगात असतात तेव्हाही तेथेही भेटीच्या वस्तू किंवा रोख पैसे द्यावे लागतात. ते देऊन मित्रत्वाचे कर्तव्य सांभाळावे अशी लोक व्यवहाराची शिकवण आहे. साईबाबा देखील द या अक्षराने भक्तांच्या कल्याणासाठी त्यांच्याकडून हेच मागत असत. ते म्हणत, दया करा, दान द्या आणि दांत व्हा म्हणजे अत्यंत सुख पावाल. अदांतता, अनादता, अदानता आणि अदायाळुता म्हणजेच अजितेंद्रियता, लोभीपणा, चिक्कूपणा आणि निर्दयपणा या 3 दोषांचा नाश करण्यासाठी हा एक अक्षराचा लहानसा उपाय आपल्या शिष्यांसाठी गुरु महाराज योजित होते. काम, क्रोध व लोभ हे आत्मोन्नतीसाठी अशुभ आहेत. त्यांच्यावर विजय मिळवणे फार कठीण आहे. म्हणून हा सोपा उपाय सांगितला. हा दकाराचा एकाक्षरी उपाय जसा श्रुतीत तसाच स्मृतीतही सांगितलेला आहे आणि तेथेही याच उपदेशाला दुजोरा दिलेला आहे. श्रोत्यांना तो नीट कळावा म्हणून मी उतारा खाली देत आहे. त्रिविधम नरकस्येदम द्वारम नाशन मत्मनम कामः क्रोधस्थता लोभस्तस्मादेत्रयं त्वजेत. काम, क्रोध व लोभ ही नरकाची 3 दारे आहेत. त्यांच्या पायी आपला नाश ठरलेला, म्हणून त्यांना निश्चितपणे सोडून द्यावे. श्री साई समर्थ अत्यंत दयाळू आहेत. भक्तांच्या कल्याणासाठी त्यांच्याकडून ते दक्षिणा मागत होते आणि त्या मागचे शिक्षण देत होते. दक्षिणेची तर काय किंमत. गुरुचे वचन पाळायला जो आपला प्राण देखील द्यायला तयार नाही त्याचा परमार्थ काय कामाचा. खरेच भक्तांच्या कल्याणाशिवाय बाबांना दक्षिणेचे काय कारण असणार. त्यांचे स्वतःचे जीवन काही दक्षिणेवर अवलंबून नव्हते. पोट भरण्यासाठी तर ते भिक्षा मागत होते. मग दक्षिणा मागण्यामागे त्यांचा कोणता स्वार्थ असणार. दक्षिणेचे दान देऊन आपल्या भक्तांचे चित्त शुद्ध व्हावे हाच त्यांचा हेतू होता. सारांश वर दर्शविलेल्या
वचनानुसार दक्षिणेचे दान आधी घडवून आणण्याशिवाय गुरुचे पूजन संपूर्ण होत नसते. आता हा दक्षिणा ग्रंथ पुरे. त्यांच्या चर्चेचे अर्थ स्पष्ट झाला. बाबांना कसली आशा नव्हती किंवा स्वार्थ नव्हता. फक्त भक्तांच्या कल्याणासाठी ते दक्षिणा मागत होते. तरी आता पुढचा कथा भाग संपूर्णतया निवेदन करूया. त्यातील रतनजी दक्षिणा प्रसंग आणि साईबाबांचे छानसे कौतुक ऐकावे. श्रोत्यांनी हे अद्भुत कथानक पूर्वसद भावपूर्वक ऐकावे आणि साईबाबांचे स्वरूप कसे व्यापक आणि अलौकिक आहे ते पाहावे. शेटजींकडून दक्षिणा मागता साईबाबांनी पूर्वीच वृत्तांत सांगितला, परंतु तो शेटजींच्या चित्ताला आठवत नव्हता. म्हणून त्यांना आश्चर्य वाटले. तू मला 3 रुपये 14 आणे दिले होतेस ते मला ठाऊक आहे. आता बाकी राहिलेले जे तू आणले आहेस त्याची मला दक्षिणा दे. रतनजी शेटजींचा ना बाबांचे हे पहिलेच दर्शन होते. तेव्हा बाबांचे हे बोलणे ऐकून ते आश्चर्यचकित झाले आणि आठवू लागले, आपण पूर्वी शिर्डीत आलो नाही किंवा कोणाबरोबर काही पाठवले नाही. असे असताना साईबाबा महाराज हे म्हणतात की आश्चर्यकारक नाही का? असे कधी घडलेच नसल्याने ते मनात फार अवघडून गेले. त्यांनी बाबांना दक्षिणा दिली आणि नमस्कार केला, परंतु ते कोडे काही त्यांना उलगडले नाही. शेवटी ते तसेच राहून गेले. शेटजींनी आपल्या येण्याचा हेतू सांगितला. पुन्हा पायी लोटांगण घातले आणि हात जोडून बसले. शेटजी मनात खूप समाधान पावले आणि म्हणाले, बाबा बरे झाले, आज आपल्या पायांचे दर्शन झाले. माझे पूर्वजन्मीचे भाग्य उदयाला आले. मी दुर्दैवी व मला फारसे ज्ञान नाही. मला पूजा अर्चा या यज्ञ ठाऊक नाही. नशिबाने त्रिकालज्ञानी अशा आपल्यासारख्या सुज्ञ संतांचे दर्शन झाले. आपल्याला माझी चिंता ठाऊक आहे, ती कृपावंत होऊन आपण दूर करा. व हे दयाळा, या अनन्य भक्ताला पायापासून दूर लोटू नका. हे ऐकून साईबाबांना शेटजींविषयी दया उत्पन्न झाली आणि ते म्हणाले, उगाच काळजी करू नकोस, तुझ्या दुर्भाग्याला आता उतरती कळा लागली समज. बाबांनी शेटजींच्या हातावर उदीचा प्रसाद दिला, डोक्यावर कृपेचा हात ठेवला आणि मनाची मुराद पुरविल अल्लाह असा आशीर्वाद दिला. मग रतनजी शेटजींनी बाबांची आज्ञा घेतली आणि नांदेडला परत येऊन जे जसे घडले तसे सविस्तरपणे गणुदासांना सांगितले. यथायोग्य दर्शन झाले. मन भरपूर आनंदित झाले आणि प्रसादपूर्वक आश्वासन व आशीर्वादही मिळाला. सर्व यथास्थित झाले. परंतु एक गोष्ट मात्र मला समजली नाही. 3 रुपये 14 आणे तू मला दिलेस ते मला ठाऊक आहे असे बाबा म्हणाले. त्याचा अर्थ मला कळला नाही. तुम्ही तरी तो सारा स्पष्ट करून सांगा. कुठले रुपये कुठले व काय देणे ते करी पूर्वी कोठून घडले? शिर्डीला माझे हे पहिल्यांदाचे जाणे होते. यातील तात्पर्य मला काही कळत नाही. मला काही उलगडा होत नाही. हे सर्व मला अत्यंत गूढ व न समजणारे कोडेच वाटते. आपल्याला तरीही ते उलगडते का? दास गणू विचार करू लागले. हा तर एक चमत्कारच झाला. काय बरे याचं आश्चर्य असावा, काय बरे याचा अर्थ असावा. त्यांच्या मनाचा काही निश्चय होत नव्हता. मग खूप विचार केल्यावर त्यांच्या मनाला एक अवलियाची मूर्ती आठवली, ज्यांना लोक मौली साहेब म्हणत होते. जातीने ते मुसलमान होते, परंतु त्यांचे वागणे व दिनचर्या संतासारखी होती. हमालीचा धंदा करून ते दैव ठेवीत त्याप्रमाणे राहत होते. त्यांचे चरित्र जर सविस्तर सांगू लागलो तर या ग्रंथात विषयांतर होईल. तशी मौली साहेबांची चरित्र कथा नांदेड येथे सर्वांना ठाऊक आहे. रतनजी शेटजींचे शिर्डीला जाणे ठरल्यावर या मौलवी साहेबांची फेरी आपणहून सहज त्यांच्या घरी आली. त्यांचे दोघांचे एकमेकांवर पुष्कळ प्रेम होते. शेटजींनी मौली साहेबांना उपचारपूर्वक फुलांचा हार व फलपान अर्पण केले आणि अचानक स्फूर्ती झाल्याने छोटासा खानाही दिला. गणुदासांना
त्या क्षणी निमित्त झाले खर्चाची आठवण झाली, म्हणून त्यांनी खर्चाची यादी मागवली. पणपे म्हणजे 3 पैसे 1 जुना पैसा सर्व धरली आणि एकंदर बेरीज केली. बेरीज अगदी बरोबर 3 रुपये 14 आणे झाली. जास्त नाही, कमीही नाही. बाबांनी त्याची पावती द्यावी या बाबांच्या अष्टपैलूपणाचा सर्वांना आश्चर्य वाटले. साईबाबा ज्ञानाचे सागर राशी साक्षात राशी होते. मशिदीत बसून कुठल्याही दशात घडणारे भूत भविष्य व वर्तमान जाणत होते. साई समर्थांची सर्व भूतमंत्रांशी एकात्मता असल्याशिवाय का हा प्रकार अनुभवाला येईल किंवा दुसऱ्याला सांगता येईल. नांदेड शिर्डी पासून कितीतरी दूर व दोन्ही ठिकाणांमध्ये अंतरेही बरेच. तसे हे दोन्ही संत एकमेकांना न ओळखणारे. मग साईबाबांना ही तार यावी कशी? साई महाराज तो मी एक आणि मौली बुवा तो आणखी दुसरा कोणी, असे भेद बुद्धीचे ज्ञान किंवा वेगळेपणा दोघांमध्ये नव्हता. मौली बुवांचा जो आत्मा तोच सर्वांच्या हृदयात आत्मा होता, परंतु या एकात्मतेचा धर्माच्या वर्माला जाणेल तो धन्य होय. बाहेरून शरीराने जरी ते दोघे वेगळे होते तरी मनाने एकमेकास जोडलेले होते. ते दोघे हे बोलणेच योग्य नव्हते, कारण ते कधीही वेगळे नव्हते. त्या दोघांचे एकच ज्ञान, एकच प्राण, एकच उद्देश व दोघेही सारख्या वृत्तीने पूर्ण चैतन्ययुक्त होते. शिर्डी व नांदेड यात खूप अंतर असले तरी दोघांमध्ये एकच होते. त्यांचं एकच प्राण व एकच देह होता, म्हणून ते एकमेकांना तार मिळाली. साधू संतांची ही किती नवल. त्यांच्या तारयंत्रांना तारा नसत, तरी या पृथ्वीवर कोठे काहीही घडले तरी त्यांना ते ठाऊक असत. असो, पुढे योग्य काळ लोटला आणि रतनजींना देव पावला. त्यांच्या पत्नीला गर्भ राहिला आणि त्याच्या आशारूपी वृक्षाला पालवी फुटली. योग्य वेळी त्यांचे कुटुंब बाळंत झाले आणि बाबांचे आशीर्वचन खरे झाले. पुत्ररत्न जन्माला आल्याने रतनजी आनंदित झाले. पुष्कळ वर्षे दुष्काळ असावा आणि अचानक पाऊस पडावा, त्याप्रमाणे पुत्र संतान प्राप्तीमुळे रतनजींना पूर्ण समाधान लाभले. तो वंशरूपी वेल जो एकदा फुलला तो यथाक्रम वाढत गेला. मुला मुलींनी चहूकडून भरला आणि रतनजी सुखी झाले. यानंतरही ते साईबाबांच्या दर्शनाला जात असत आणि त्यांचे आशीर्वाद पावत असत. रतनजीच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण झाल्या आणि ते मनाने संतुष्ट झाले. वसंत ऋतूत आंब्याला जरी खूप फळे आली तरी ती सर्वच फळे पिकत नाही, त्याप्रमाणे रतनजीच्या 12 मुलांत सारच जिवंत राहिली आणि ती सुद्धा सुखाने नांदत आहे. नशिबाने जे जे घडेल त्यातच सुख मानावे असा गोड स्वभावाचा रतनजी तिळभरही दुःखी झाले नाही. आता पुढील कथेचे सार सांगतो. हे सर्व स्थावर व जंगम साईंनी व्यापलेले आहे. याचा खरोखर अनुभव कोणीही कुठेही स्वस्त बसून घ्यावा. ठाणे शहराचा एक गरीब चोळकर आड नावाचा दीन गृहस्थ होता. त्याच्या भावपूर्ण भक्तीवर गुरुश्रेष्ठ कसे प्रसन्न झाले. ज्याने साईबाबांना पूर्वी कधीही पाहिले नव्हते तरी त्यांना त्याने कसा नवस केला, त्याच्या मनाची इच्छा कशी पूर्ण झाली आणि त्याला काय अनुभव आला हे सर्व आता ऐका. प्रेमाशिवाय भजन काय कामाचे, अर्थ समजल्याशिवाय पोथी वाचून काय उपयोग आणि भावभक्तीशिवाय देव कुठला लाभायला. ती सर्व फुकटची मेहनत. कुंकवाच्या टिळ्याशिवाय कपाळ व अनुभवाशिवाय ज्ञान व्यर्थ असते. हे निव्वळ पुस्तकी ज्ञान बोलत नाही. अनुभव घेऊन श्रोत्यांनी त्याची किंमत करावी. हा साईंच्या लीलांचा ग्रंथ कशा करिता आणि त्याचा संबंध काय हे मला ठाऊक नाही. माझ्याकडून साईबाबांनी तो लिहिविला त्यांनाच त्याचा हेतू माहीत आहे. ग्रंथ लिहायला अधिकारी व्यक्ती लागते. मी तर फक्त साईबाबांचा चाकरी करतो आणि त्यांच्या आज्ञेने हे दप्तर सांभाळतो. श्रोते तहानेने व्याकुळ झालेले चातक आहेत आणि साई समर्थ स्वानंदाचे मेघ आहेत. त्यांची तहान भागवायला ते अनंत कथारूपी पाण्याचा वर्षाव करीत आहेत. ज्यांच्या प्रभावाने ही माझी वाणी त्यांच्या चरित्राचे वर्णन करीत आहे. त्यांच्या चरणांच्या धुळीच्या कणात हे माझे शरीर लोळण घेव. या माझ्या वाणीला प्रेरणा देणारे तेच, त्यांचंच
पायी माझ्या चंचल मनाला स्थिरता लाभो. जसे हे शरीराचे व वाणीचे भजन तसेच माझे मानसिक भजनही मला अखंड सुखदायक होवो. मी तर साईबाबांचे दीन निरोप्या आहे. चरित्र बोलणारे व बोलविणारे जरी साईबाबा स्वतः संपूर्णपणे नटले असले तरी श्रोता काय वेगळा आहे. तो सुद्धा साईबाबांहून दूरचा नाही. दिसायला हा वेगळा आयुष्याचा साधा आचरणक्रम दिसतो, परंतु हा सर्व साईबाबांचा खेळ आहे. त्यांनी स्वतःच प्रेमळ खिलाडी होऊनही प्रबळ लीला मांडली आहे. साईबाबांचे चरित्र अगाध आहे. भक्तांना विचित्र अनुभव दाखवून मला निमित्त मात्र करून आपल्या भक्त समूहाला त्यांनी संतुष्ट केले. हे नुसते चरित्रच नाही तर सुखाचा ठेवा आहे व श्रेष्ठ मोक्षाची मिठाई आहे. ज्याचे वेगळे भाग्य असेल त्यानेच ह्याचे भक्तिभावाने सेवन करावे. गुरुकृपेच्या महिम्याची व नवलाहीची आम्हा भक्तांना आठवण राहावी म्हणून भक्तांच्या विश्रामासाठी हे ग्रंथ रचण्याचे परिश्रम घेतले. हे चरित्र जर आवडीचे वाटले तर भक्तांचा ऐकण्याचा आनंद वाढेल. त्यातील कथा पुन्हा वाचल्या आणि त्याप्रमाणे आचरण केले तर भक्ती व प्रेम वाढेल. हे चरित्र जर रात्रंदिवस ऐकले तर मायेच्या मोहाचे बंधन तुटेल. त्रिपुटीचा म्हणजे ध्याता ध्यान व ध्येय भान वितळून जाईल आणि श्रोतेजन सुख संपन्न होतील. हेमाडपंत बाबांचे चरण पकडून त्यांना अनन्यपणे शरण जातात. एकही क्षण थांब शकत नाही आणि चरणांवर अखंड लोटांगण घालतात. सर्वांचे कल्याण असो अशा प्रकारे संत व सज्जन यांनी प्रेरणा केलेल्या भक्त हेमाडपंत यांनी रचलेल्या श्री साई समर्थ यांच्या सत्य चरित्राचा रतनजी साई समागमः नावाचा 14वा अध्याय समाप्त झाला. श्री सद्गुरु साईनाथांना अर्पण असो. सर्वत्र मंगल असो. श्री स्वामी समर्थ. श्री साईनाथ महाराज की जय.